قل رب إما تريني ما يوعدون رب فلا تجعلني في القوم الظالمين وإنا على أن نريك ما نعدهم لقادرون ادفع بالتي هي أحسن السيئة نحن أعلم بما يصفون وقل رب أعوذ بك من همزات الشياطين وأعوذ بك رب أن يحضرون حتى إذا جاء أحدهم الموت قال رب ارجعون لعلي أعمل صالحا فيما تركت كلا إنها كلمة هو قائلها ومن ورائهم برزخ إلى يوم يبعثون فإذا نفخ في الصور فلا أنساب بينهم يومئذ ولا يتساءلون فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون ومن خفت موازينه فأولئك الذين خسروا أنفسهم في جهنم خالدون تلفح وجوههم النار وهم فيها كالحون ألم تكن آياتي تتلى عليكم فكنتم بها تكذبون قالوا ربنا غلبت علينا شقوتنا وكنا قوما ضالين ربنا أخرجنا منها فإن عدنا فإنا ظالمون قال اخسئوا فيها ولا تكلمون إنه كان فريق من عبادي يقولون ربنا آمنا فاغفر لنا وارحمنا وأنت خير الراحمين فاتخذتموهم سخريا حتى أنسوكم ذكري وكنتم منهم تضحكون إني جزيتهم اليوم بما صبروا أنهم هم الفائزون قال كم لبثتم في الأرض عدد سنين قالوا لبثنا يوما أو بعض يوم فاسأل العادين قال إن لبثتم إلا قليلا لو أنكم كنتم تعلمون أفحسبتم أنما خلقناكم عبثا وأنكم إلينا لا ترجعون فتعالى الله الملك الحق لا إله إلا هو رب العرش الكريم ومن يدع مع الله إلها آخر لا برهان له به فإنما حسابه عند ربه إنه لا يفلح الكافرون وقل رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. तुम्ही दुआ करा की हे माझ्या पालनकर्त्या, त्यांच्याशी अजाबचा जो वायदा केला गेला आहे, जर तो मला तू दाखवलास, तरीही माझ्या पालनहार मला कोणत्याही प्रसंगी अत्याचारी जमातीत सामील करू नकोस. आम्ही या गोष्टीचं पूर्ण सामर्थ्य राखतो की अजाब संबंधी वायदा आम्ही यांच्याशी करीत आहोत तो आपणास दाखवून द्यावा. त्यांच्या वाईट हरकतींना भल्या रीतीनं टाळत राहा. आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो की ते कसकशी बकवास करतात. आणि दुआ करीत रहा की हे माझ्या पालनकर्त्या रब, मी शरण मानतो की मला सैतानाच्या उपद्रवापासून वाचवून माझं रक्षण कर. हे माझ्या पालनकर्त्या रब, माझं यापासूनही रक्षण कर की त्यानं माझ्या निकट यावं. इथपर्यंत की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू येईल, तो मोठ्या आजिजीनं नम्रतेनं सांगेल, हे पालनकर्त्या, मला जगात पुन्हा परत पाठव, यासाठी की जे आचरण करून आलो आहे ते सोडून सत्कर्म सोबत आणीन. असं तो आपल्या तोंडानं बोलत राहील, पण उत्तर मिळेल मुळीच नाही. आता तुम्हाला नश्वर जगात परत जाण्याची संधी दिली जाणार नाही आणि त्यांच्या मागे एक बर्जख विश्वाचा आड राहील त्या दिवसापर्यंत जेव्हा मृत लोकांना जिवंत केलं जाईल, जेव्हा सूर शंख फुंकला जाईल, त्या दिवशी त्यांचे आपापसातले नातेसंबंधही उपयोगी पडणार नाहीत आणि कुणीही कोणाची विचारपूस करणारा नसेल. आज वजनतोल करण्याच्या दिवशी ज्यांचं पारडं भारी झालं तर असेच लोक सफल ठरतील आणि नेकीच्या वजनात ज्यांचं पारडं हलकं राहिलं तर अशा लोकांनी स्वतः आपलंच नुकसान करून घेतलं. मग त्यांना जहन्नममध्ये नेहमी करता राहावं लागेल.
आगीचा मारा त्यांचे चेहरे भाजून टाकेल आणि जहन्नममध्ये या लोकांचं रूप बिघडून भयानक होईल. त्यांना सांगितलं जाईल की माझ्या आयती पवित्र वचनं तुम्हाला वाचून ऐकवली जात नव्हती, पण तुम्ही मात्र या सर्व निशाण्यांना खोटं ठरवण्यासाठी मोठा जोर लावत होता. ते त्या दिवशी म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आमच्या वाईट कर्मानं घेरलं आणि आम्ही वाट चुकलेले लोक ठरलो. हे आमच्या पालनहार, आम्हाला इथून काढून परत पाठव. जर आम्ही पुन्हा तसंच कर्म केलं जसं आता करून आलो आहोत, तर निश्चित आम्हाला पक्के जुलमी आणि अत्याचारी ठरवलं जावं. अल्लाह फरमावेल, धिक्कारलेले तुम्ही यातच पडून राहा आणि आमच्याशी आता सवलत मागण्याविषयी बोलू सुद्धा नका. तुमची सर्वात मोठी कसूर ही की जगात आमच्या दासांची एक जमात अशी होती जी सांगत होती की हे आमच्या पालनकर्त्या, आम्ही ईमान राखलं, तेव्हा आता आमच्या अपराधांना माफ कर आणि आमच्यावर दया कर. निश्चितच तू सर्वात जास्त दया करणारा आहेस. पण त्या लोकांची तुम्ही थट्टा उडवली आणि त्यांचा पाठलाग करण्यात मग्न राहिल्यामुळे तुम्ही आमची आठवण सुद्धा विसरलात आणि त्यांच्या बोलण्याची तुम्ही थट्टा उडवत होता. त्यांना त्यांच्या धीर संयमामुळे आम्ही खूप चांगला मोबदला दिला. आज ते सफलता प्राप्त ठरलेत. अल्लाह फरमावेल की तुम्ही धर्तीवर मोजण्या इतकी काही वर्ष राहून परत आलात तर किती वर्ष तिथे राहिलात? ते म्हणतील की आम्ही जगात राहिलो तरी किती, एवढंच की एक दिवस किंवा दिवसाचा हिस्सा. गणना करणाऱ्यांना विचारलं जावं. फरमावलं जाईल की होय, फार थोडा काळ राहिलात, परंतु या हकीकतीचं ज्ञान जाणून घेण्याची तुम्ही काहीच पर्वा केली नाही. तुम्ही काय असं समजून घेतलं होतं की आम्ही तुम्हाला हेतू विना असंच निर्माण केलं आणि तुम्हाला आमच्याजवळ परत यावं लागणार नव्हतं? अल्लाह अतिशय उच्च आहे, खराखुरा सत्ताधारी शासक आणि बादशाह आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुणीही ईश्वर किंवा उपास्य असू शकत नाही आणि प्रतिष्ठित ईश सत्ता केंद्राचा स्वामीही फक्त तोच आहे. जो कोणी अल्लाहच्या बरोबर दुसऱ्या कोणाचीही दुआ प्रार्थना करेल तर त्याचीही दुआ निराधार, पुरावा नसलेली आहे. अशा माणसाकडून त्याच्या पालनकर्त्यासमोर मोठा सक्त हिशोब घेतला जाईल. असे लोक तर काफिर झाले ज्यांना सफलता कधीच लाभू शकत नाही. तर तुम्ही दुआ करीत राहा की हे माझ्या पालनहार रब, मला क्षमा कर, दया कर आणि सर्वात जास्त दया करणारा केवळ तूच आहेस.